या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात पहिल्या 5 टप्प्यात मतदान होणार आहे। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, त्यानंतर अर्थातच 13 मे आणि 20 मे अशा 5 टप्प्यात मतदान होणार आहे। चौथ्या टप्प्यात 11, पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान होईल। महाराष्ट्रात पहिल्या 5 टप्प्यात मतदान होणार आहे। कुठे कुठे कसं मतदान होणार आहे ते देखील आपण पाहूया। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघ, यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी 19 एप्रिलला मतदान होणार आहे। 26 एप्रिल वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली। 7 मेला रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, म्हाडा, सांगली। 13 मेला नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद। तर 20 मेला ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे आणि मुंबई या ठिकाणी मतदान होणार आहे। महाराष्ट्रात पहिल्या 5 टप्प्यात मतदान होईल। लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। लोकसभा निवडणुका या गेल्या वेळेप्रमाणेच याही वेळी 7 टप्प्यात होणार आहेत, पण महाराष्ट्रात पहिल्या 5 टप्प्यात पहिले 5 टप्पे कधी सुरू होत आहेत तर 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे महाराष्ट्रात पहिल्या 5 टप्प्यात मतदान होणार आहे। कुठे कुठे मतदान होणार आहे ते देखील आपण समजून घेतोय। 19 एप्रिलला नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर। 26 एप्रिलला वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली। परभणीत देखील 26 एप्रिलला मतदान आहे। 7 मे तिसऱ्या टप्प्यातलं मतदान, यामध्ये 11 मतदारसंघ, यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, म्हाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले। तर 13 मे चौथा टप्पा, 11 मतदारसंघ, यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ठिकाणी मतदान होईल। तर 20 मे 5वा टप्पा, अखेरचा टप्पा महाराष्ट्रातला 13 मतदारसंघ असतील। यामध्ये मुंबईचे सर्व 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या ठिकाणी मतदान पार पडणार आहे। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर राज्यात खऱ्या अर्थानं निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। 7 टप्प्यात देशभरात निवडणुका होतील। पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा 13 मे, 5वा 20 मे, 6वा 25 मे आणि 7वा 1 जून असे हे 7 टप्पे असणार आहेत। यापैकी पहिल्या 5 टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होईल। 21 राज्य, 102 मतदारसंघ पहिल्या टप्प्यात म्हणजेच 19 एप्रिलला मतदान होणार आहे। दुसरा टप्पा 26 एप्रिलचा, 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान, यामध्ये 13 राज्य, 89 मतदारसंघ। तिसरा टप्पा 7 मेला मतदान, 12 राज्य, 94 मतदारसंघ। दहा राज्य, 96 मतदारसंघ, चौथा टप्पा 13 मे। 13 मेला चौथ्या टप्प्यातला मतदान होईल। 5वा टप्पा आता पाहूया आपण। 5व्या टप्प्यात 20 मे, 20 मेला 5व्या टप्प्यात मतदान होणार आहे। 8 राज्य असतील यात, तर 49 मतदारसंघ। 7 राज्य, 25 मे, 6वा टप्पा, 7 राज्यात मतदान होणार आहे। मतदारसंघ आहेत 57। 7वा टप्पा 1 जून, 8 राज्य असतील, मतदारसंघ 57।
महाराष्ट्रात आता आपण पाहतोय महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आपल्या राज्यात 5 टप्प्यात मतदान होईल। पहिला टप्पा 19 एप्रिलला या ठिकाणी 5 मतदारसंघ असतील। दुसरा टप्पा 26 एप्रिलला 8 मतदारसंघ, तिसरा टप्पा 7 मेला 11 मतदारसंघ या ठिकाणी असणार आहेत। चौथा टप्पा 13 मे 11 मतदारसंघ, तर पाचवा आणि अखेरचा टप्पा राज्यातला 20 मे 13 मतदारसंघ। आता आपण पाहूया हे मतदारसंघ कुठले असणार आहेत। तर 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघ, यामध्ये सुरुवात होईल विदर्भातून नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर। 26 एप्रिल दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 8 मतदारसंघ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी। 7 मे तिसरा टप्पा 11 मतदारसंघ, रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, म्हाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले। 13 मे चौथा टप्पा 11 मतदारसंघ, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड आणि 20 मे शेवटचा टप्पा महाराष्ट्रातला 5वा टप्पा 13 मतदारसंघ। यात मुंबईच्या सगळ्या म्हणजे 6 मतदारसंघात मतदान होणार आहे। ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या ठिकाणी 20 मेला मतदान होईल। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, आपण पाहतोय की 5 टप्प्यात आता महाराष्ट्रात मतदान होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर चौथा टप्पा महत्त्वाचा असेल। 11 मतदारसंघ, 13 मेला पुण्यात मतदान होणार आहे। अमोल, नक्कीच अतिशय महत्त्वाची पुण्यातली लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता निवडणूक आयोगाकडून या घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यामध्ये 5 टप्प्यात मतदान होते आणि यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर 13 मेला पुणे, मावळ आणि शिरूर या पुणे जिल्ह्यातल्या 3 लोकसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे। पण बारामती लोकसभा मतदारसंघ ज्याचं देशाचं लक्ष ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लागलेलं आहे त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान मात्र 7 मेला म्हणजे तिसऱ्या टप्प्यात होणार आहे। ते अतिशय महत्त्वाचं आहे। तिसऱ्या टप्प्यातला जर आपण आढावा घेतला तर 7 मेला बारामती बरोबरच पश्चिम महाराष्ट्रातले जे काही आणि कोकणातले काही लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांचं मतदान होते। पण त्याच्यानंतरचा जो चौथा टप्पा असणार आहे तेव्हा मात्र पुणे, शिरूर आणि मावळ यांचा समावेश असणार आहे। आता काही जणांनी उमेदवारी घोषितही केलेली आहे, मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार हे घोषित करण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे आता आचारसंहिता लागल्यानंतर महाविकास आघाडी नेमके उमेदवार कधी घोषित करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे 5 टप्प्यामध्ये होत असताना पुणे जिल्ह्यातले जे 3 मतदारसंघ आहेत त्याचं मतदान चौथ्या टप्प्यामध्ये होते आणि अतिशय महत्त्वाच्या या सगळ्या आता लढती असणार आहेत। कुणाविरुद्ध कोण असणार आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। पण निवडणूक आयोगाकडून आज सर्वात महत्त्वाची तारखांची घोषणा करण्यात आल्यानंतर आता आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे। पण पुण्यातलं जर चित्र आपण पाहिलं तर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने त्यांचा उमेदवार हा घोषित केलेला आहे, पण महाविकास आघाडीकडून नेमकं कोण उमेदवार असणार हे मात्र अद्यापही समोर आलेलं नाहीये। दुसरीकडे शिरूरमध्ये पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, पण महायुतीकडून तिथं अजूनही उमेदवार देण्यात आलेले नाहीये। मावळ लोकसभा मतदारसंघात सुद्धा सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत श्रीरंग बारणे जे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत, मात्र ते सुद्धा ऐनवेळी भाजपच्या तिकिटावर तिथं लढतील असंही म्हटलं जाते, कारण की जो सर्वे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे तिथं श्रीरंग बारणे यांच्या विरोधामध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे ऐनवेळी ते भाजपमधून तिकीट त्यांना मिळतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण तिथंच ठाकरेंचे जे संजोग वगैरे आहेत ते सुद्धा आता मावळच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या या 3 महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय कडवी झुंज होणार आहे आणि त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये जो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे तिथं सुद्धा आपल्याला आता पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।